विरोधकांच्या फोन टॅपिंगवरून वादग्रस्त ठरलेल्या आणि नुकत्याच निवृत्त झालेल्या महाराष्ट्रातील पहिला महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीविषयी सध्या बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. कोणी म्हणतं त्या सत्ताधाऱ्यांना धार्जिन होत्या, तर कोणी म्हणतं त्यांच्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून पदाचा गैरवापर केला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की रश्मी शुक्ला वादग्रस्त का होत्या आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीच्या टीका का केल्या जातात. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्यांच्या महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. राज्य गुप्तचार विभाग, सीमा सुरक्षा दल यांसारख्या संवेदनशील विभागांचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कठोर निर्णय घेणारी, नियम पाळणारी आणि दबावाला न जुमानणारी अधिकारी म्हणून ओळखले जात होते. 2023 मध्ये त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP बनल्या आणि हा क्षण अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. मात्र याच यशस्वी कारकिर्दीला वादांची किनार लागली. रश्मी शुक्ला वादग्रस्त ठरण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे फोन टॅपिंग प्रकरण. नेमका आरोप काय होता? 2020-2021 च्या दरम्यान त्या राज्य गुप्तचार विभागाच्या प्रमुख असताना काही राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीररित्या टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या आरोपांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील काही नेत्यांची नावे समोर आली. फोन टॅपिंग हा विषय अतिशय गंभीर असतो, कारण तो खाजगीपणा, संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांशी थेट जोडलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी गेला. या प्रकरणाला रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हे दाखल FIR करण्यात आले. यानंतर हा विषय फक्त राजकीय न राहता कायदेशीर लढाईत गेला. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी स्पष्ट भूमिका घेतली. यांचे म्हणणे होते की मी जे काही केले ते कायद्याच्या चौकटीत, वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय सुरक्षितेच्या दृष्टीने केले. त्यांनी न्यायालयात धाव घेतली. काही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने FIR रद्द केले, तर काही प्रकरणांची चौकशी CBI कडे देण्यात आली. यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, सर्व आरोप सिद्ध झालेले नाहीत, पण संशयाची सावली मात्र कायमच राहिली. रश्मी शुक्ला वादग्रस्त ठरण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे राजकीय पक्षपाताचे आरोप. विरोधी पक्षाचा आरोप होता की पोलीस यंत्रणा एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या बाजूने वापरली जात आहे. विरोधकांवर कारवाई करण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात पोलीस प्रशासन निष्पक्ष नाही, या आरोपांनी वातावरण अधिक तापलं. 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. कारण सांगण्यात आलं, निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता राखण्यासाठी हा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला. तर समर्थक म्हणाले हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला आहे, तर विरोधक म्हणाले लोकशाही वाचवण्यासाठी हा निर्णय गरजेचा होता. यामुळे रश्मी शुक्ला यांची प्रतिमा विवादांच्या केंद्रस्थानी पोहोचली. या सगळ्या घटनांनंतर समाज स्पष्टपणे दोन गटात विभागला गेला, तो म्हणजे समर्थकांचा दृष्टिकोन आणि विरोधकांचा दृष्टिकोन. तर समर्थकांचा दृष्टिकोन होता ते म्हणजे त्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत. राजकारणामुळे त्यांना टार्गेट करण्यात आलं. कठोर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना नेहमीच विरोध सहन करावा लागतो. तर विरोधकांचा दृष्टिकोन होता पोलीस यंत्रणेचा गैरवापर झाला. फोन टॅपिंग सारखे प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. अधिकारी राजकीय प्रभावाखाली काम करत होते. यामुळे रश्मी शुक्ला केवळ अधिकारी न राहता राजकीय चर्चेचं प्रतीक बनल्या. काही अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते असा मुद्दाही मांडतात की जर रश्मी शुक्ला पुरुष अधिकारी असल्या तर कदाचित एवढा तीव्र विरोध झाला नसता. स्त्री अधिकारी, कठोर निर्णय आणि सत्ता हे समीकरण अनेकदा समाजाला अस्वस्थ करतं. हा मुद्दा थेट सिद्ध करता येत नसला तरी चर्चेत तो वारंवार उपस्थित राहतो. मग त्या वादग्रस्त का आहेत? थोडक्यात काय तर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप, राजकीय पक्षपाताचे दावे, FIR आणि न्यायालयीन लढाया, निवडणूक आयोगाने पदावरून हटवणे, माध्यमांतील सततची चर्चा, सामाजिक विभागलेली मते. तर मग आता काय आहे? अधिकारी की वादग्रस्त चेहरा? रश्मी शुक्ला या एकाच वेळी यशस्वी प्रशासक आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या विरोधात काही आरोप आहेत. काही आरोपांवर न्यायालयीन दिलासा मिळाला आहे, तर काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एक गोष्ट मात्र नक्की, रश्मी शुक्ला हे नाव महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय इतिहासात दीर्घकाळ चर्चेत राहणार आहे. त्या दोषी आहेत की बळी, हे न्यायालय आणि येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.